तुमचं स्वागत आहे माझ्या पुन्हा एकदा न्यू ब्लॉग मध्ये. तर आता आपण जातोय बाहेर आणि आज आपण जाणार आहे माळेगावच्या जत्रेला. तर आज आपल्यासाठी स्पेशल डे आहे. स्पेशल डे तेवढं काही नाही दररोजच्या सारखं. तर आज जाणार आहे आपण माळेगावच्या जत्रेला. तर आता फिलहाल जाऊया आता बाहेर आणि आम्ही तिघ जण जाणार आहे गाडीवरती. एका मित्राची गाडी आहे त्याच्यावरती आम्ही तिघ जण जाणार आहे. आणि शक्य झालं तर तिकडं माळेगावच्या जत्रेला वगैरे वगैरे जाऊया. आज आपण आपला ब्लॉग आज इंटरेस्टिंग राहणार. आता फिलहालला जाऊन आपण ना पैसे आणायचे. तर जाऊया पैसे आणूया. मतलब पप्पा पाठवणार आहे ते 500 रुपये जत्रेसाठी. ते 500 रुपये आणायचे आपल्याला जाऊन. तर चला जाऊया पहिलं पैसे आणूया आणि मग नंतर माळेगाव. पब्लिक आता जातोय आपण माळेगावच्या जत्रेसाठी. तर बघू शकता आमचे पार्टनर हे साहेब एक आहेत आणि तिकडे एक बुलेट घेऊन थांबलेले साहेब आहे. ते गायब झालं. तर आता आपण जातोय पब्लिक माळेगावच्या जत्रेला. चला आता जाऊन यायला आपल्याला लेट तर होणारच रात्री. आता आहे आम्ही जाम मध्ये. आता जामला पण पार केलं समजा. तर आता जातोय आपण शिरूरकडे. म्हणजे आता वाटेमध्ये वांदरवाडा येईल. वांदरवाडा झाल्याच्या नंतर आडोती वगैरे वगैरे पार करून मग आपण शिरूर पार केलं की मग अहमदपूर मध्ये पोहोचणार. अहमदपूर तुम्हाला तर माहिती आहे कुठं जायचं आपल्याला. तर आता चला डायरेक्ट वांदरवाडा पार करूया पहिलं तर. आता इथं जामच्या पेट्रोल पंपावरती थांबलो आपण पेट्रोल टाकण्यासाठी. तर आता इथं आपण 3 लिटर पेट्रोल टाकूया आणि नंतर मग पुढे पडूया. तर आता इथं पेट्रोल वगैरे टाकूया. पेट्रोल वगैरे टाकणं झालं आपलं. तर आता आपण टाकले पेट्रोलचे 3 लिटर. तर आपलं 3 लिटर मध्ये जाऊन येणं झालं तर झालं होईल का जाऊन येणं तर होते म्हणतोय. तर आता डायरेक्ट आता अहमदपूरच्या पुढे आपल्या गावाला थांबूया आणि तिथून मग डायरेक्ट माळेगाव. आता जाऊया. आता वांदरवाडा पार करूया पहिलं तर. आहे आपण वांदरवाड्यामध्ये. आता वांदरवाडा तर क्रॉस केलं समजा. असं आयला टिप्पर होतं. टिप्पर मुळे कचरा एवढा डोळ्यात गेला ना. नाही कचरा गेला डोळ्यात. आता वांदरवाडा तर आपण क्रॉस केलो. आता याच्या पुढे कोणतं गाव येते हाडोती. आता याच्या पुढे हाडोतीला क्रॉस करून मग शिरूर अहमदपूर. आता आपण तर सध्याला वांदरवाडा क्रॉस केलेला आहे. आता जाऊया हाडोतीकडे. ना मित्रांनो हाडवतीचा टोल नाका आता आम्ही ते पार केलेला आहे. आणि आता शिरूर आमच्यापासून इथले 15 ते 17 किलोमीटर असेल. आता आपण शिरूरला पण जाऊया. पहिलं तर हाडवती पार करूया मग शिरूरला जाऊया. आपण हाडवतीचा टोल नाका पार केलेला आता सध्याच्या नंतर. आता आलोय आपण हाडवती मध्ये. हाडवती मध्ये आलोय. आता हाडवतीला पण पार करूया आणि निघूया शिरूरकडे. हाडवतीचं मार्केट वगैरे बघून घ्या. जाऊया शिरूरकडे. तर आता आपण मारले इथं जे नवीन हायवे झाले ना अहमदपूरला जाण्यासाठी शिरूरचा. तिथून आपण डायरेक्ट जातोय अहमदपूरकडे. शिरूर मध्ये जायची पण गरज नाही. शिरूरच्या बाहेरून डायरेक्ट हायवे नाही अहमदपूरमध्ये. तर आता आपण जातोय अहमदपूरकडे. आता समजा तुम्ही आपण शिरूर आपण ना क्रॉस केलंय. आता जातोय आपण अहमदपूरकडे. पण आता अहमदपूरमध्ये अहमदपूरच्या थोड्या रोडवर आहे आणि इथून शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी जाऊया आणि तिकडून मग माझ्या गावाकडे जाऊया. आता इथून थोड्या रोड मग पासून शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून आणि तिकडून मग माझ्या घराकडे. अहमदपूरमध्ये एवढी गर्दी अशी आहे ना की म्हणजे जे आता इलेक्शन होतं ना त्याचं रिझल्ट ना इथे अहमदपूरचे ह्या ठिकाणी सांगतात. आणि इथं जे विजेता झाले त्यांनी गुलाल वगैरे ओढून त्यांचा महोत्सव करत आहे. जे विजेता झाले ना ते गुलाल वगैरे उडून वगैरे त्यांना म्हणजे समजताय तुम्ही. म्हणजे जे जिंकला असेल तिथे ना म्हणजे जो जिंकला इलेक्शन मध्ये हे बघा इथे सांगते. थांबा 2 मिनिट पुढे आहे ते पण दाखवतो सांगतात. इथे सांगतात आणि इथे बघा पब्लिक किती आहे. आता आपल्याला काही एवढं तेवढं नॉलेज नाही परंतु काय तेवढं माहित नाही आपल्याला. ह्या ठिकाणी जे जिंकलं ना हे सांगते. हे ठिकाण म्हणजे हे बघू शकता तुम्ही. शासकीय अभिजित प्रशिक्षण संस्था. शासकीय अभिजित प्रशिक्षण संस्था. आता कोण जिंकले कोण नाही आपल्याला काय माहित नाही. आपल्याला काही नॉलेज नाही. तर जाऊया आपण आपल्या मार्गाला. तर आपलं गाव इथून थोडंच 1-अर्धा किलोमीटर आहे. पण पहिलं तर आता जाऊया गावामध्ये. आता आलोय आपण गावला आपल्या गावच्या घरी. तर इथं आले आपल्याला लागेल ती भूक. आता आजी आमची आता टाकते रोटा करते. तर जेवण वगैरे करून मग आम्ही जाऊ माळेगावला. तर आता इथे थांबलोय मग जेवण वगैरे करून जाऊ माळेगावला. तर आता आपण जेवण तर पोट भरून केलोय आणि आता विषय असा आहे की म्हणजे ते बल्ब शॉर्ट झालेला आहे.
माय बाबाला त्याचं काही कळत नाही. तर आता आपण बल्ब आणूया, पिन वगैरे आणू आणि ते माय बाबाला ते बल्ब तेवढा चालू करून देऊया. तर आता आपण अहमदपूरला जाऊन ना म्हणजे इलेक्ट्रॉनिक बल्ब वगैरे पिन वगैरे वायर वगैरे आणू का ते आपण बसून देऊया. आता ना बल्ब वगैरे सगळं घेतलोय, म्हणजे सगळं फिटिंग वगैरे करूनच घेतलोय इथं. आता जाऊया घरी आणि फक्त बसून देऊया. म्हणजे बसून थोडं बहुत तर काम करावं लागतं ना. तर जाऊया आणि घरी वगैरे बसून देऊया आणि मग नंतर निघू आपण डायरेक्ट आता माळेगावला. तर घरी 10-15 मिनिट थांबूया आणि मग नंतर डायरेक्ट माळेगावला निघूया. त्याला बसून दिल्याच्या नंतर ना डायरेक्ट माळेगावला जाऊया. आता इकडे तिकडे कुठं थांबायचं नाही, आता डायरेक्ट माळेगावला जायचं. घरामध्ये बल्ब वगैरे बसून दिलो आपण. तर आता आपण जातोय माळेगावला, जसं की म्हणलं तुम्हाला. तर चला आता जाऊया माळेगावला. बल्ब वगैरे आपण घरी बसून दिलो. आपण माळेगाव मध्ये आलोय आणि इथं सीन काय माहितीये का, गाडी पार्किंग मध्ये लावायची एका गाडीला 50 रुपये. तर इथं गाड्या बघू शकता तुम्ही, किती आहेत गाड्या. गाड्या काहीतरी 1000 गाड्या आहेत आणि एका गाडीला 50 रुपये. किती पण वेळ लावा आणि कधी बी घेऊन जा. चिठ्ठी जर त्यांची हरपली तर गाडी भेटणार नाही. विषय असा आहे इथं. आलो आपण माळेगावच्या जत्रेमध्ये. तर तुम्ही जत्रा बघू शकता तर किती मोठी आहे. मोठी तर सोडा, पब्लिक बघा. विषय खोला, पब्लिक गोळा. आणि पुढे दाखवतो तुम्हाला. चला दर्शन करूत आपण जाऊन आता. आता माळेगावच्या जत्रेमध्ये हे नवीन काय आयटम आले ते बघा पाहिजे. हे बघा, हे नवीन काय आले, हे पण नवीन आलेलं आहे. आवेश पाळणा वगैरे ते तर पहिलेच आहे, परंतु हे एक आणि हे एक नवीन आलेलं आहे. नाव काय ते माहीत नाही, परंतु नवीन आलेलं आहे. आवेश पाळणे तर इकडे बघा किती सारे लागलेत मोठे मोठे. आणि बघा जत्रा फिरायची आपल्याला. आता जाऊन फक्त आपण दर्शन वगैरे घेऊन आलेलं आहे. जत्रामध्ये एवढं हिंडून एवढं म्हणजे काय सांगू तुम्हाला. तर आता वाजते 6 या 5 तर वाजते, परंतु जत्राच्या रात्रीचा लाईटीचा व्ह्यू बघा तर तुम्ही. हे बघा व्ह्यू, एवढी गर्दी, एवढी पब्लिक की परेशान होणार तुम्ही. एवढी पाय दुखते हिंडून एवढी जत्रा मोठी आहे ती, लय मोठी आहे. आणि आपण 10 वाजेपर्यंत हिंडायचंय, मग नंतर आता ना आपण कुत्र्याचे पिल्ले बघायला जायचे आपल्याला. कुत्र्याचे पिल्ले कुठे आहेत तेच घटत नाही. कुत्र्याचे पिल्ले म्हणजे कुत्र्याच्या बाजारमध्ये जाऊया आता. तर आपली माळेगावची राहतात. चला घरला, चला सांगू जत्रा डेंजर आहे. आता जाऊया आपण आपल्या घरला, जाऊ कुठला. आणि आता आपल्याला 40-55 किलोमीटर जायचे. चला थोडी ना जायचे गाडीवर, काय गाडीवर जाता येते. माळेगावची जत्रा एवढी मोठी आहे ना, भिंडी काय सांगू, पायानं चलताच येत नाही, एवढी मोठी आहे. आम्ही 2-4 राऊंड मारले की आमचे पाय दुखायला लागले, एवढे आहे. चला आता जाऊया आपण घरला. जत्रा तर आपली झाली चांगल्यापैकी तर गेली. आपण घरला निघालतो, परंतु ह्या महाशेला आणि काहीतरी घ्यायचे म्हण. तर पार गाडीच्या पार्किंग पाशी जाऊन रिटर्न आणि आपण यात्रेमध्ये जातोय. पायाचं एवढा दिमाग खराब झाला ना, पाय एवढे दुखतात ना लई. आणि यात्रा चालायचे आता चष्मा वगैरे काय बाबा. चला आणि रिटर्न एक बार यात्रा करू, कोण नंतर येणार आहे. पायले दुखत राव, खरं सांगू का. तर आपण रिटर्न गेलो जत्रेमध्ये, तर जे फायदे होता आपल्याला ते घेतलो. तर फायनली आता आपण जातो घराकडे, कारण की पायले दुखते जसं की तुम्हाला म्हणलो. तर आता पार्किंग मधनं गाडी घेऊया आणि गाडी घेतल्याच्या नंतर डायरेक्ट स्टॉप, डायरेक्ट जाऊ कुठं होईल ते जाईल. थंडीने कडकड का काढलं तरी पण चढते. आता डायरेक्ट घरला जाऊन झोपे जायचे राव. 2 वाजल्यापासून ते आता 8 वाजतात. 8 वाजल्यापासून पायाला दमच नाही, उगं निसतं इकडं तिकडं. आता डायरेक्ट जाऊ कुठला गेल्या सुद्धा घ्यायचंच नाही. काहीच आपली माळेगावची जत्रा झालेली आहे. तर आता आपण जातोय घराकडे. तर चला जाऊया पब्लिक. आता जाताना किती थंडी वाटते काय नाही, मला तर काय नाही, मी जर्किंग तर घातले याला आणि याला मास्तर आहे समजा थोडं बहुत तोंडाला, याला तर काहीच नाही. आणि का ना गाडी चालवणार आहे, विचार करा तुम्ही. आता भाऊची फुल फाटून जाणार आहे. मला जर्किंग मानलं तर आपण देणार नाही, पहिलेच सांग नाही. आता डायरेक्ट जाऊया, नॉन स्टॉप जाऊ कुठला. तर मित्रांनो आता शाळेत 9च्या दरम्यान टाइम झालेला आहे. तर आता आपण ना जाम मध्ये पोहोचलेलो आहे. जाम मध्ये पोहोचलोय. तर आता जाऊया डायरेक्ट घरला. एवढी थंडी वाजते, एवढा हात दुखतंय ना, विचार करा नाही. तर आता एक थोडाच वेळ बाकी आहे, 10-5 मिनिट समजा आपण जाणार पाहिजे घरी.
घरी जाऊन कधी अंतरणात पांघरून झोपी जाणार ते कळत नाही. एवढी थंडी वाजते ना, लय थंडी वाजते ना. तर पब्लिक आता आलोय आपण घरी. तर आलोय आता, अंग वगैरे लय दुखते राव, काय सांगू तुम्हाला, कधी झोपी झाली असं वाटते. तर जाऊ द्या, आता आपली माळेगावची जत्रा तर झाली. तर आता उद्यापासून आपली आठवडी परीक्षा, उद्यापासून आपला अभ्यास तर काय झाला नाही ते जाऊ द्या, आता उद्या बघूया. तर पब्लिक आपला ब्लॉग इथे समाप्त करूया. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये, तर बाय.